साईमाई सकाळ मित्रांनो. तर ते आपले सकाळ झाली आहे आणि आपला प्रवास सुरू झाला आहे. दिवस 6वा. आज स्वर्ग सुखाचा प्रवास आपला. थंडी खूपच वाढली आहे. 13-14 डिग्री काहीतरी आहे टेम्परेचर. पूर्ण वाट लागली आमची. सगळे कुडकुडलेले आहेत. सगळे कुडकुडले आहेत. सगळे जमा आहेत. सकाळ भावांना पहिला हॉल्ट कुठे आहे? थंडी आहे. पहिला हॉल्ट कुठे आहे? पहिला हॉल्ट आहे 15 किलोमीटर. अरे मग चालायचं आहे. नाव काय? हॉल्ट आलं की तुम्हाला सांगतो ना हॉल्टचं. तर आपण रात्री थांबलेलो मुंडे गावाच्या इथे एक अष्टविनायक धाबा करून आहे. छोटासा आतमध्ये हायवेवरनं इथे धाबे आहेत, पण इथे एक आतमध्ये एक धाबा आहे. तिकडे थांबलेलो आपण. तर आम्ही 5-5:30 वाजता काहीतरी निघालो आहे. तेव्हापासून आता चालतो आहे. आता 7:40 झालेत आणि पहिल्या हॉल्टचा काय आता नाही आहे. आम्हाला सांगितलं आहे फक्त सरळ चालत राहा, तुम्हाला दिसेल आम्ही थांबलेलो. आम्ही लय मागे, लय म्हणजे लय, पालखी खूप पुढे गेली आहे. आणि भाई काय बोलता? अजून 1 तास झालाय. 1 तास? हॉल्ट कुठे आहे? हॉल्ट राईट साईडला मंदिर आहे तिकडे, हनुमानाचं मंदिर आहे. हे असेच बोलतात हॉल्ट इथे. पण भाई यांचा हॉल्ट काय 2 मिनिटात यात नाही. आम्हाला येडा बनवतात फक्त. लय म्हणजे लय दमलोय. तर नशीब सूर्यदेव प्रकट झालेत. जरा थंडी गायब झाली आहे. जरा बरं वाटतंय. आता सकाळी जाम बेकार हालत झालेली. हा पण गेलेला, हा पण जमा होता. हा तर ह्याला खेचावं लागतंय. तर याला जरा पुढे चालवलं आम्ही. चाल बाबा, आम्ही थकलो तुला खेचून. काय करणार, खेचावं लागतं शेवटी. भाव आहे, पालखीत आलाय, ऑप्शन नाही. काय बोलतो? साईराम बोला. साईराम बोला ना, इशारा केला, बोला. काय नाही साईराम. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. हां साईराम. हे आमचे सेवेकरी गण्या का. साईराम. आणि हे काकांना तुम्ही बघितलंच असेल आरतीच्या व्हिडिओमध्ये. एक नंबर आरती बोलतात आणि मस्त आहे. आम्हाला काय कमी पडू देत नाही. आमची सोय करतात मस्त. हे खाण्यापिण्याची हो कसली काय व्हिडिओ ब्लॉग यूट्यूबला याल तुम्ही. यूट्यूबला येणार. साईराम. हा बाबू गारटलाय, पाय दुखायला लागले, बसला गाडीत आता. चालतोय तो, पण चालतोय, आधी मध्ये चालतोय. जय साईराम. हा माणूस कधीपासून बोलतोय आता येईल स्पॉट. उतरतोय पण उतरण काय संपत नाही. 2 मिनिटात पोचू आता. खूप येडा बनवतोय आम्हाला. ह्याच्यासारखा माणूस मी नाही बघितला. तो राईट साईडचं झाड दिसतंय. सगळीच झाड हे काय. तो झाड आला की पोचलो साईराम आपण. नक्की काय बघूया भाऊ खरं बोलतोय की खोटं बोलतोय. एकदा खरं बोललाय, 2 मिनिटावर हॉल्ट होता. आता बघूया, कारण की रस्ता झालाय, लांबचा पट्टा दिसतोय. काय वाटत नाही, आसपास जवळ दिसत पण नाही. बघूया हॉल्ट येईल तेव्हा सांगतो. जय साईनाथ मित्रांनो. तर आता आपण पोचलो आपल्या दुपारच्या हॉल्टवरती. आणि नाश्त्याच्या हॉल्टवरती जरा लेट पोचलो. फटाफट नाश्ता केला आणि निघालो. पण काय शूट नाही केलं, तसं पण फोनला पण चार्जिंग नव्हती. मग इकडे आता आलो आहे आम्ही दुपारच्या हॉल्टवरती. गावाचं नाव काहीतरी साईराम. गावाचं नाव आहे विल्लोई गावात आहे आपण. आणि दुपारच्या नाशिक विल्लोई गावात आहे आपण. आणि आपली पालखी इथे ठेवली आहे. हे लोक आराम करतात जरा. आता आरती वगैरे होईल थोड्या वेळाने आणि मग जेवणाला सुरुवात होईल. मग आपण आराम करून थोड्या वेळाने भेटूया परत. जय साईराम.
8 दिवस गुरुवारी ओ भक्ता करीत सेवा. साईराम मित्रांनो, तर आपण निघालो आहे विळोळे गावातून, नाशिकमधून. तर आज आपण नाशिकमध्ये असणार आहे. रात्रीचा स्पॉट त्याला खूप म्हणजे खूपच लांब आहे असं सांगितलं आम्हाला. गावाचं नाव नाही माहिती मला. आपण आत्ता ज्या गावात होतो विळोळे गावात होतो, हनुमान मंदिरच्या इथे कमानीच्या आतून शिरल्यावरती तिकडे हनुमान मंदिर आहे, तिकडे होतो आपण निघालो आहे आता आपल्या दुपारच्या हॉल्टवरनं. आपण निशाणीसोबत चालतो आहे सध्या तरी. हळूहळू जाऊ पालखीसोबत, बघूया भेटत राहू. जय साईनाथ. चला पटापट साईराम. साईराम हे घ्या, मी चालेल पटापट. चला चला चला, अर्धागिरी घेऊन चला पटापट साईराम. अरे 15 मिनिटं बाबू, चल आता. 15 मिनिटाचे अर्धा तास. अरे 15 मिनिटं बस, लास्टचे विषय संपला बस. काय झालं की लगेच हा 15 मिनिटं झाली. नाही ती 15 मिनिटं झाली. आरती नंतर आठवतो. हे बोन पालखी आली चला. पालखी आली आणि भाईचे नाटकं चालू आहेत. लय हळू चालतोय, लय म्हणजे लय नाटकं चालू आहे. तुला काय बोलतो घ्यायचं ना आता, आपल्यालाच घ्यायचं बापू, कोण घेणारही नाही. आपल्याला घ्यायचे माहिती आहे, पण मी याच्यासाठी पुढे नव्हते. तुम्हाला तरी जबरदस्ती मग 15 मिनिटं फक्त घ्यायचं. खाली नाही का 15 मिनिटं? अरे 15 मिनिटं आता काय आता तुझी कोण सोनी आलंय? बाबू, काय तुझं सोनी आहे. सोनू? सोनी आहे, मोनी आहे. सोम आहे, सोम. काय लिहिलंय? सोम लिहिलंय. दाखव. दाखव. नाही SOHM पाहिजे ना. SOM आहे. मग काय झालं ते? काय झालं? सोम आहे. पालखी सोबत आलेलो आहे. निशाणी सोबत चालायला चालू करून शेवटी पालखी सोबत आलेलो आहे. भावानी पालखी घेतली आहे. ओम साईराम. साईराम. ओम श्री साईनाथ. साईराम. ओम श्री साईनाथ. आता पालखी सोबतच राहूया, मागे राहिलो तर खूप लेट होईल. ओम श्री साईनाथ. भेटत राहू. जय साई. नाशिक सिटीमध्ये आपण जातोय आता. तर आपल्या काकानी फुल वन साईड ड्रेसिंग मारली आहे. सगळ्यांनी नाही, सगळे आहेत तसेच आहेत. सगळ्यांनी फक्त आंघोळ केली आहे. काकानी फुल वन साईड ड्रेसिंग मारले. का हो असं का? असं म्हणजे शिर्डी शहरातून आपण चाललो पालखी घेऊन. हां शिर्डी शहरातून चाललो ना पालखी घेऊन. हो मग पालखी घेऊन चाललो तर आपण कसं फ्रेशनेस मध्ये जाऊ. हे बर. पाहिजे आम्ही निशाणीसोबत चालायला सुरुवात केलेली आहे. निशाणीसोबत चालता पालखीसोबत आलो. एक अर्धा तास पालखीसोबत चाललो आणि आता डायरेक्ट मागे आलो आहे. खूप मागे आलो आहे. पालखी फुल पळवली आहे, एकदम फास्टमध्ये गेले आहेत सगळे. तर आम्ही आरामात चालतो आहे. लय म्हणजे लय पुढे गेले पालखी. आणि आपण आता नाशिक सिटीमध्ये आहोत. आता जरा आरतीला जांबू पुढे आहे वाटतं, आरतीचा स्पॉट. तर तिकडे भेटूया. जय साईनाथ. साईराम. हा लाजतो काय? कॅमेरा ऑन केला की लाजतो. भेटूया. जय साईनाथ. काय भाऊ तुझं? परी. पूर्ण नाव काय? नीट रुद्रराज. आणि ताईचं हाय फाय दे. काय पाहिजे? का ती काय नाही देणार तुझे? आपला रावस आहे, तिला हात लावल्यावर लगेच रागवतो. नाही ना, कट करेल. एक मिनिट.
पोचलोय आपण आता आपल्या आपले छोटे सायराम बघ काय बोलतोय बोलताय तुम्ही लय काय? लागलात बंद काय आहे हे कसं लागतंय ढोकळा स्पॉट वरती पोचलो आता मस्त नाश्ता आलाय नाश्ता करूया पालखी इथे ठेवली आहे आणि मग डायरेक्ट आरतीला भेटूया जय साई मित्रांनो निघालो आपण आपल्या आरतीच्या हॉल्टवरनं आपला आरतीचा हॉल्ट नाशिकमध्ये होता द्वारका सर्कलच्या इथे तर आपण निघालो आहे आता खूप थंडी वाढली आहे आज पण पहिली ग्लोव्ज घातलेत एकटा ग्लोव्ज घालतो आम्हाला बोललं घेऊ नका काय नाही होणार आणि स्वतःनी सुमडीत घेतले या बोललेलो खोटं बोलतोय. खोटं नको खोटं बोलू. बोलतोय जाम खोटं खोटं बोलतोय फेम साठी खोटं नाही बोलायचं कधी समजलास ना ते मी काय नाही बाई निघालो आता डायरेक्ट आपण आपल्या रात्रीच्या स्पॉटला भेटलो आधीमध्ये थांबलो काय असं इंटरेस्टिंग वाटलं तर शूट करीन आता डायरेक्ट रात्रीच्या हॉलला भेटू तोवर जय साई आम्हाला मॅकडॉनल्ड्स भेटलेला आहे आणि आपला भाऊ आज आपल्याला पार्टी देणार आहे मॅकडीमध्ये तर आपण आतमध्ये जाऊया चला 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 साईरा या काय पाहिजे घ्या अरे पैसे तुमचा भाऊ घालतो साहेब ऑर्डर करूया आणि मग भेटूया जय साईनाथ ऑर्डर द्या काय खाणार आहे साईराम सांगा बर्गर एक आणि कोक फ्रूट सांगा तुम्ही एक फॅन्टा कोक कांबा आठवतोय आठवते ससतला कधी खाल्लं नाही ना वडापाव आणि एक पेप्सी तुम्ही नाही हे मागव चल लवकर काय आव्हाने आपल्या बोलल्याप्रमाणे मॅगी केलेली आहे बर्गर नाही घेतले फ्राईज आणि कोकलोड घेतले आणि त्याचं काय घेतलं ते मला माहिती नाही काय ते मॅक्सवरी त्याला बरं माहिती सगळं खाऊया आणि मग भेटूया आपल्या भावाने आपल्यासाठी पार्टी दिलेली आपल्याला जास्त घेतलं नाही कारण की हॉल्टवर जाऊन जेवायचं पण आहे आता मॅगडीमधून आणि आपल्या भावाने आपली सोय केलेली आहे तर भावा धन्यवाद आम्हाला मॅगडी दिल्याबद्दल धन्यवाद मॅगडी दिली धन्यवाद तर आता आपण जाऊया आपल्या हॉल्टवरतीच भेटणार डायरेक्ट थंडी खूप वाढली आहे आणि आम्ही थकतोय सगळे मी मागे चालतो हे लोक धावत आहेत पुढे धावत गेले सगळे भावले भेटूया आपण डायरेक्ट हॉल्टवरती जय साई आपण रात्रीच्या हॉल्टवरती इथे आपली पालखी ठेवली आहे हवन श्री महाबली हनुमान मंदिर गांधीनगर नाशिक इथे आहे तर आपण आता जेवूया सगळे जेवायला बसले आम्ही लेट आलो मॅगडीमध्ये बसलेलो म्हणून तर जेवूया नाश्ता खाऊया आणि मग झोपी बाय बाय भेटू जय साई साई माई रात्र मित्रांनो आता झोपायची तयारी चालू आहे आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जय साईनाथ उद्या भेटूया उद्या आपण आपल्याला 40 किलोमीटर चालायचं आहे टोटल तर उद्या भेटूया उद्या अजून जास्त मजा करूया तोपर्यंत साईराम